नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण 1857च्या उठावाची कारणे पूर्णपणे पाहिली, म्हणजे काल आणि त्याच्या अगोदरच्या आपल्या ज्या लेक्चरमध्ये. तर आजचा पॉइंट किंवा आजचा भाग म्हणजे 1857च्या उठावाची जी काही दिशा आहे, व्याप्ती आहे, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं, या घटकाची माहिती पाहणार आहोत. म्हणजे 1857चा जो उठाव आहे, हा उठाव आपण सर्वप्रथम कारणे समजून घेतलं, त्याच्यानंतर त्याचे स्वरूप समजून घ्यायचे. म्हणजे स्वरूपामध्ये काय येईल, त्याची व्याप्ती किंवा मर्यादा हा सुद्धा घटक येईल. या स्वरूपामध्ये काय येईल, हा उठाव झाला, या उठावावर काही विचारवंतांनी किंवा इतिहासकारांनी मांडलेली मतं किंवा काही जणांनी त्याच्यावर काय मत मांडलंय, या सर्व बाबीची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. 1857चा उठाव या आपल्या चॅप्टरमध्ये याचं स्वरूप काय होतं, दिशा कशा पद्धतीच्या होत्या, हे आपण समजून घेणार आहोत. आता 1857चा उठाव यामधला स्वरूप या पॉइंट मधला सर्वप्रथम एक पहिला पॉइंट, शिपायाची बंड. आता 1857च्या उठावाच्या वेळी जो उद्रेक घडून आला, याचं प्रमुख कारण हे शिपायाचं बंड होतं. अशा प्रकारचं विधान म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये सर जॉन सिली, सर जॉन लॉरेन्स आणि नर फाटक या व्यक्तींनी किंवा या विचारवंतांनी मांडलं. याचं कारण काय, 1857चा उठाव हा शिपायाचे बंड असे म्हटले गेले, कारण ब्रिटिश सैन्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणजे ब्रिटिश सैन्यामध्ये असंतोषाचे वातावरण कशा पद्धतीने निर्माण झालं होतं, जे भारतीय सैनिक होते त्यांना हीन तुच्छतेने वागणूक दिली होती. त्याचबरोबर बढत्या असतील, मान सन्मान असेल, त्याचबरोबर पगारी असतील, यामध्ये द्वेष भावना बाळगली होती. आणि अशा सर्व भावनेतूनच 1857चा उठाव घडून आला होता. आपण तत्कालीन कारणामध्ये समजून घेतलं की 1857चा उठाव समजून घेताना 1857च्या उठावाच्या वेळी काडतुसाचं प्रकरण घडून आलं होतं. जे काडतूस म्हणजे जे बारूद असतो, ते बारूद ठेवण्यासाठी वापरले जाणारं आवरण म्हणजे गायीच्या चामडीपासून, म्हणजे चामडीपासून निर्माण केलेलं आवरण, त्याचबरोबर डुकराच्या चामडीपासून तयार केलेलं आवरण. अशा साधनाचा वापर भारतातील म्हणजे भारतीय जे तरुण ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये दाखल होते, अशा सैन्याला आपल्या दाताने ती आवरण तोडणे आणि बंदुकीमध्ये तो बारूद भरणे, अशा प्रकारचं काम करावं लागत होतं. पण हिंदूसाठी आणि मुस्लिमांसाठी ह्या ज्या काही हे कृत्य असेल किंवा हे काम असेल, हे द्वेषपूर्ण होते. म्हणजेच हिंदूंना गाय ही पवित्र होती आणि मुस्लिमांना डुक्कर हे निषेध होतं. अशा बाबी ब्रिटिशांनी करायला भाग पाडलं. म्हणूनच हा उद्रेक झाला आणि हा सर्व उद्रेक म्हणजे शिपायाचा बंड आहे. अशा प्रकारचं विधान तत्कालीन स्थितीमधल्या अशा सर जॉन सिल्ली, सर जॉन लॉरेन्स आणि नर फाटक या लोकांनी मांडले आहे. हा उद्रेक शिपायांचा होता. हे मांडण्याचं कारण काय होतं, तर सर्वप्रथम मंगल पांडेंनी त्याला विरोध करायला सुरुवात केला की काडतूस आम्ही वापरणार नाही. त्याचबरोबर या काडतुसाच्या प्रकरणाच्या पुढे जाऊन पुढचा भाग म्हणजेच शिपायांना अन्य तुकडीमध्ये सुद्धा यांचा विरोध करायला सुरुवात झाला. आणि त्याचा परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये बऱ्याच सैनिकांना, भारतीय तरुणांना जे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये होते त्यांना तुरुंगवास झाला. अशा सर्व लोकांना सुटका करण्याचं काम वेगवेगळ्या, मेरठ असेल, लखनौ असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलं. आणि शेवटी यांची सुटका करण्यात आली आणि प्रत्येक ठिकाणी शिपायांनी आपापल्या पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध एक विद्रोहाचं वातावरण निर्माण केलं. आणि सर्वप्रथम त्यांनी मेरठ जी आहे या ठिकाणच्या छावणी, जी काय लष्कराची छावणी होती ब्रिटिशांच्या, याच्यावर अधिकार मिळवला. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये त्यांनी सत्ता काबीज केली आणि दिल्लीच्या बादशहाला एक शासक म्हणून नेमलं.
आणि पुढे देशभर अशी ही विद्रोहाची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजेच 1857च्या उठावाच्या स्वरूपामध्ये हा बंड म्हणजे शिपायाचा बंड होता, अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीत किंवा तो उठाव घडून आल्यानंतर झाल्यानंतर त्याची कारणे मीमांसा करताना शिपायाचा बंड होता, अशा प्रकारचं मत मांडलं गेलं. आज आपण जे चॅप्टर किंवा आजचा भाग स्वरूप पाहत आहोत, या स्वरूपामध्ये काय बघायचं आहे, तर 1857चा उठाव झाला याबद्दल विविध मतमतांतर मांडले गेले. त्याबरोबर 1857चा उठाव कोणकोणत्या भागात झाला याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे आहे. त्यापूर्वी आपण स्वरूप बघत आहोत. म्हणजे 1857च्या उठावाचे स्वरूप कशा पद्धतीचं होतं, त्याची दिशा कशा पद्धतीच्या होत्या हे समजून घ्यायचे. जसं एखादं उदाहरण घेतलं तर एखादा वाद झाला किंवा एखादं भांडण झालं तर त्याची स्वरूप समजलं जातं, त्याची कारणमीमांसा केली जाते, कशामुळे झालं, कारण काय होती, त्याच्या अडचणी काय होत्या, एकमेकाबद्दलच्या कोणकोणती मत होते, या सर्व गोष्टी आपण जशा पद्धतीने समजून घेतो, ज्याची चौकशी करतो, अशाच प्रकारची मांडणी 1857चा उठाव झाल्यानंतर त्याची कारण मीमांसा करण्यात आली आणि त्याच्यातून शिपायाचं बंड होतं अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीत किंवा तत्कालीन स्थितीच्या आधारावरून काढण्यात आलं. त्याच्यानंतर नंबर 2चं होतं राज्यक्रांती. आता राज्यक्रांती हा शब्द वापरले. 1857 पूर्वी भारतात मुघलांची सत्ता होती आणि इसवी सन 1526 ते 1707 पर्यंत मुघलांनी प्रभावीपणे शासन व्यवस्था राबवली, चांगल्या पद्धतीने राबवायचा प्रयत्न केला, म्हणजेच बाबरापासून ते औरंगजेबापर्यंत. पण 1707 नंतर मुघलांची सत्ता ही नष्ट व्हायला लागली. मुघलांचे जे काही औरंगजेबानंतर आलेले उत्तराधिकारी प्रबळ असे मुघलांची सत्ता टिकवण्यासाठी सक्षम नव्हते, निर्बल उत्तराधिकारी होते आणि याचाच फायदा ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे भारतात इसवी सन 1600 मध्ये दाखल झालेली ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरने घ्यायला सुरुवात केली आणि ही कार्यप्रणाली त्यांनी वाढवत व्यापाराबरोबर आपल्या राज्यकारभार असेल ते करायला सुरुवात केली आणि त्याच्यातूनच मुघलाकडून सर्व सत्ता ही ब्रिटिशाच्या हातात गेली. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये राज्यक्रांती हा शब्द का वापरला आहे, तर भारतामध्ये प्रत्येक राजवंशाची एक सत्ता काही कालखंडापुरतं मर्यादित होती. ती प्राचीन काळापासून ती वेगवेगळे घराणे आले होते. त्याच्यानंतर ही मुघलांची सत्ता म्हणजे इस्लाम शासककर्ते भारतात आले होते. त्याच्यानंतर ही युरोपीय शासक आले होते. म्हणजे ह्या शासकांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये स्वतंत्र असं आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं. तसंच अस्तित्व मुघलांनी केलं होतं आणि मुघलावर विजय मिळवून किंवा मुघलांचा भाग सर्व हस्तगत करून ब्रिटिशांनी स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली. मग जे शासक मुघलाच्या अधिपत्याखाली होते किंवा मुघलांचे मांडलिक राजे होते, सरदार होते, सामंत होते, नायक होते, जमीनदार होते, संस्थानिक होते, या सर्वांच्या उपजीविकेचं साधन राहिलं नाही. त्यांच्याकडून सर्व संपत्ती हडप करण्यात आली. आपण मागच्या 1857च्या उठावामधल्या जे काही कारण बघितलं त्याच्यामध्ये लॉर्ड डलहौसीचं धोरण व लॉर्ड वेलस्लीचं धोरण हे पाहिलं. म्हणजे संस्थानिक असेल हे खालसा करून टाकणं, सर्व संस्थानिक आपल्या राज्यामध्ये आपल्या एकछत्री ब्रिटिशांच्या अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता. त्यामुळे सर्व सत्ता ब्रिटिशाकडे गेल्यानंतर जमीनदार असेल, संस्थानिक असेल, नायक असतील किंवा अन्य जे काही सामंत असतील यांचं अस्तित्वच राहिलं नाही आणि त्यांना पुन्हा एकदा आपली सत्ता असावी, सत्ता प्रस्थापित करता यावी, यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, तर जे काही सैनिक असतील, कामगार असतील, जमीनदार असतील किंवा जे आपले सहकारी असतील, संस्थानिक राजे असतील, या सर्वांना एकमेकाबद्दल किंवा एकमेकांना काय केलं, त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली आणि 1857च्या उठावाच्या वेळी प्रत्येक संस्थानिकांनी एकमेकाशी पत्रव्यवहार करून 31 मे ही 1857ची नियोजित तारीख ठरली होती. पण मंगल पांडेच्या उठावामुळेच, मंगल पांडे यांनी केलेल्या विद्रोहामुळे 1857चा उठाव 31 मे पूर्वीच घडून आला. म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध जी राज्यक्रांती घडून आली
ही राज्यक्रांती ठराविक पद्धतीने ठरवून केलेली होती असं काही इतिहासकारांनी मांडले आहे. ही राज्यक्रांती ही 31 मे 1857ला पूर्णपणे भारतभर विद्रोहाची परिस्थिती निर्माण होती आणि ह्या विद्रोहाच्या परिस्थितीमध्ये सर्व दूरचे राजे, संस्थानिक राजे हे सर्व समाविष्ट होते. पण मंगल पांडेने केलेल्या अचानक पद्धतीने काडतुसेच्या प्रकरणावरून त्याला फाशी झाली आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधात जे काही सैनिक होते यांची विद्रोहाची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे 1857चा उठाव हा राज्यक्रांती होता. म्हणजेच स्वतःची सत्ता नष्ट झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढून पुन्हा एकदा आपली सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 1857चा उठाव ही एक राज्यक्रांती होती. ही तत्कालीन स्थितीमधून समजून येते. तर त्यामध्ये जी आपण पत्रव्यवहाराची भाषा करत असताना तत्कालीन स्थितीमध्ये एक पूर्ण रोटी, आपण जी भाकर म्हणतो, ही सर्व भारतभर एकमेकांना पाठवली गेली. त्याचबरोबर जे कमळाचं फूल असेल हे सुद्धा सोबत पाठवलं गेलं, म्हणजे क्रांतीचं प्रतीक म्हणून कमळाच्या फुलाला. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी श्वेत वस्त्र म्हणजे पांढरं वस्त्र हे पाठवलं गेलं. ह्या पद्धतीने त्या भाकरीचा तुकडा म्हणजे सर्व भाकर म्हणजे भारत आणि त्याच्यातला प्रत्येक तुकडा किंवा एखादा भाग म्हणजे भारतातील संस्थानिक सर्वांनी ह्या बाबीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक राजा हा त्या भाकरीप्रमाणे, म्हणजे भाकरीची जी काही गोल आकृती आहे तो भारत देश आणि त्याच्यातला प्रत्येक जो तुकडा आहे म्हणजेच जे प्रदेश आहेत त्याच्यावर सत्ता गाजवणारा जो वर्ग होता, ते ज्याची सत्ता ब्रिटिशांनी हिरावून घेतली होती, त्याच्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी, प्रतिज्ञा घेण्यासाठी अशा प्रकारचा पत्रव्यवहार करायला सुरुवात केला. आणि 1857च्या उठावाच्या वेळेस मग अंतर्गत बाबी म्हणजेच भारतातील जे संस्थानिक होते त्यांनी सुद्धा अशा विद्रोहाच्या परिस्थितीला अंतर्गत मदत करायला सुरुवात केली. सैन्यांना शस्त्रास्त्र घेण्यासाठी किंवा जे काही बारूद असेल, बंदुका असतील किंवा जे काही आर्थिक बाब लागत होती, म्हणजे पैशाची गरज भासत होती, यासाठी मदत करण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे 1857चा उठाव हा सैनिकाचा बंड होता, त्याचबरोबर राज्यक्रांती होती, हे सुद्धा मान्य करावं लागेल. नंतर नंबर 3चा घटक आहे म्हणजे स्वरूपमध्ये हिंदू आणि मुस्लिमांचा कट. आता ब्रिटिश कालखंड हा भारतीय हिंदू मुस्लिमात धार्मिक द्वेष निर्माण करून भारतामध्ये राज्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं मत डॉक्टर सेन आणि डॉक्टर R.C. मुजुमदार यांनी मांडले. म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांचा जो कट होता, हिंदू आणि मुस्लिम या दोनही धर्मातील लोकांना एकमेकाबद्दल द्वेषाचं राजकारण निर्माण करण्याची पार्श्वभूमी ब्रिटिशांनी निर्माण केली होती. आणि ही बाब भारतीय हिंदू आणि मुस्लिमांना समजायला लागली आणि भारताची जी सत्ता आहे ही ब्रिटिशाच्या ताब्यात गेली आणि ही सत्ता पुन्हा परत मिळवण्यासाठी हिंदू असतील आणि मुस्लिमांनी एकत्र येण्यासाठी एक स्वतःचं कर्तव्य समजून राष्ट्र ही कल्पना मानून एकत्र आली. आणि हा कट म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोनही धर्मातील लोक एकत्र येणे म्हणजेच हा हिंदू मुस्लिमांचा कट होता, असं मत रॉबर्ट या इतिहासकाराने मांडले. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ही 1857च्या उठावाच्या वेळेस जात धर्मपात न पाहता आपला भारत किंवा आपली गमावलेली सत्ता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. म्हणजे दीर्घकाळापासून ज्याच्याकडे सत्ता होती तो वर्ग म्हणजे जे हिंदू होता, त्याचबरोबर विदेशातून आलेले पण भारतामध्ये स्थायिक झालेल्या ज्या सत्ता होत्या, अफगाण होते, मुघल होते, अशा लोकांनी भारतामध्ये वेगवेगळ्या भागात सत्तेचा विस्तार घडून आणला होता आणि ते टिकून सुद्धा होते. आणि या लोकांकडून सत्ता ब्रिटिशाकडे गेल्यामुळे 1857च्या उठावाच्या वेळी हिंदू आणि मुस्लिमांनी स्वतःबद्दल द्वेष न बाळगता, एकमेकाबद्दल द्वेष न बाळगता ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढण्यासाठी एक कट केला होता, अशा प्रकारचं मत रॉबर्ट या इतिहासकाराने 1857च्या उठावाच्या वेळेस मांडले. म्हणजे 3 प्रकारची मतं झाली. आता नंबर 4चा आहे धार्मिक लढा. स्वरूप काय? धार्मिक लढा. 1857च्या उठावाच्या वेळेस आपण धार्मिक कारणे सुद्धा बघितलं.
त्या कारणामध्ये काय होतं, भारतामध्ये ब्रिटिशांनी विविध सुधारणा घडवून आणल्या होत्या. त्या सुधारणा कोणत्या होत्या? तर भारतातल्या सामाजिक स्थिती किंवा धर्मामधल्या असणाऱ्या धर्माच्या स्थितीमधल्या सुधारणा घडवून आणल्या. सामाजिक आणि धार्मिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणल्या. त्याच्यामध्ये काय होतं, 1829 मध्ये भारतामधली अनिष्ट प्रथा म्हणजे सती प्रथा. जी एखादा पुरुष वारला तर त्या पुरुषासोबत त्याची पत्नी याला जिवंत जाळलं जायचे. अशी सती प्रथा होती. ही पद्धत ब्रिटिशांनी बंद केली. एक कायदा आणला, सतीबंदीचा कायदा. आणि दुसरा कायदा काय होता? 1856चा विधवा पुनर्विवाहाचा कायदा. म्हणजेच जी सती जाणारी स्त्री होती ती सती न जाऊ देता तिला पुन्हा एकदा विवाह करण्याची परवानगी देण्याचा कायदा म्हणजे 1856 मध्ये हा विवाहाचा कायदा पूर्ण आला. त्याच्याबरोबर कन्यावध. बऱ्याच अशा राजवंशामध्ये ज्या कन्या किंवा बालक जे स्त्री जातीचा असेल यांना जन्म झाल्यानंतर मारलं जायचं, अशा कन्यावध करण्यावर सुद्धा बंदी आणली. त्याचबरोबर बऱ्याच अशा धार्मिक ठिकाणी नरबळी दिले जायचे. आणि या नरबळीमध्ये काय होतं, एखाद्या व्यक्तींचा हत्या घडून आणली जायची, एका देवाला अर्पण केलं जायचं, त्याचं शिर छेदलं जायचं किंवा त्याला मारलं जायचं. अशा प्रकारच्या अमानुष ज्या काही प्रथा परंपरा होत्या या ब्रिटिशांनी त्याच्या विरुद्ध कायदे कानून किंवा बंदी आणली. त्याचबरोबर पुढचा होता बालविवाह. आणि बालविवाहामध्ये काय होतं, तर जठरी विवाह आणि बालविवाह. आता बालविवाहामध्ये पद्धत कशी होती, जी लहान स्त्री असेल किंवा मुलगी असेल 10 किंवा 15 वर्षाची, 10 वर्षाची असेल, त्या मुलीचा विवाह हा 80 वर्ष किंवा 60 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीसोबत सुद्धा लावून दिला जायचा. म्हणजे अशा प्रकारचा लहान वयातच विवाह लावण्याची पद्धत सुद्धा यावर बंदी आणली. अशा प्रथा ह्या भारतीय समाजासाठी, धर्मासाठी एक हितकारक तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिशांनी एक सकारात्मक बाजू म्हणून निर्माण केली आणि त्याला भारतीय समाजसुधारकांची सुद्धा त्याला सपोर्ट होता किंवा पाठिंबा होता. आणि त्याच्या माध्यमातूनच या अनिष्ट प्रथा बंद झाल्या. आणि त्या प्रथा बंद झाल्या ही एक चांगली बाब होती, एक भारतामध्ये सुधारणा घडून आणणारी बाब होती. पण भारतामधल्या रूढी परंपरा आणि विचाराने जे धार्मिक विचाराने विचार करणारे व्यक्ती किंवा समाज गट असेल यांना या प्रथा या ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा मान्य नव्हत्या. का तर ब्रिटिश हे भारतात व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले आणि त्यांनी भारतातल्या हिंदू धर्म असेल यांच्यामध्ये ज्या काही सुधारणा घडून आणायला सुरुवात केली. आणि अशा ह्या सुधारणा घडून आणताना ब्रिटिशांनी ज्या सुधारणा घडून आणल्या हे भारतीयांना मान्य नव्हतं. म्हणजे धर्माच्या बाबतीत भारतीय लोक किंवा अन्य लोक असतील, भारतीय लोक कोणत्याही गोष्टीला तडजोड करत नाही. ते पुढचा व्यक्ती हा सामाजिक दृष्टीचा विचार करत असेल किंवा अन्य बाबीचा विचार करत असेल, पण धार्मिक बाबीमुळे 1857चा उठाव किंवा धार्मिक लढा होता असं सुद्धा तत्कालीन स्थितीच्या उद्रेकावरून कारणावरून समजून येतं. म्हणजे हा धार्मिक लढा होता. धर्माच्या बाबीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे ब्रिटिशांना हा उठावाला सामोरे जावं लागलं असं सुद्धा स्वरूपामध्ये किंवा अशा कारणावरून समजून येतं. नंबर 5चं एक कारण आहे जमीनदाराचा उठाव. आता जमीनदाराच्या उठावामध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत बंद करून जे जमीनदार असतील यांच्यावर शेतसारा मोठ्या प्रमाणात वसूल करण्यास सुरुवात केली. ही बाब म्हणजे जमीनदाराच्या हक्कावर आलेला एक गदा होती किंवा एका जमीनदाराच्या हक्कावर एक निर्बंध आलं होतं. जमीनदार हा आपल्या जमिनीमध्ये योग्य पद्धतीने काय करायचा, तर जमिनी कसायचा, त्याच्यामध्ये उत्पन्न घ्यायचं, त्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपली कौटुंबिक परिस्थिती, त्याचबरोबर जे कामगार असतील, कष्टकरी असतील यांना सुद्धा रोजगार द्यायचं काम करत होते. पण ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी कच्चा माल असेल, त्याच्यामध्ये कापूस असेल, नीळ असेल, चहा असेल, कॉफी असेल किंवा अन्य जे काही वस्तू असतील, अशा ज्या वस्तूची निर्मिती करणे किंवा उत्पादन घेण्यास त्यांनी निर्बंध लादायला सुरुवात झाली. त्यामुळे जमिनीचा कस कमी व्हायला लागला. जमिनीमध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न निघणं कठीण जाऊ लागलं.
त्याचबरोबर ब्रिटिशांनी जाचकाठी टाकल्या. ब्रिटिशांनी जास्त प्रमाणात शेतसरा वसूल करायचं काम केलं. लॉर्ड कॉर्नवॉलिसची कायम धारा पद्धत म्हणजे जी ठरवून दिलेल्या कर हा ब्रिटिशांना सतत भरावा लागत होता, ब्रिटिशाला भरावा लागत होता, ही कायमधारा पद्धत त्यांनी बंद करून टाकली आणि शेतसारा मोठ्या प्रमाणात वसूल करण्याचं काम केलं. आणि जमिनीची प्रतवारी ठरवताना सुद्धा प्रत्येक जमिनीवर म्हणजे कर वेगवेगळ्या पद्धतीचा असायचा. उच्च दर्जाची जमीन, मध्यम दर्जाची जमीन, कनिष्ठ दर्जाची जमीन या वेगवेगळ्या पद्धतीने कर घेतला जायचा. पण हा कर घेत असताना जर तत्कालीन स्थितीमध्ये दुष्काळ यायचा, महापूर यायचा, ओला दुष्काळ पडायचा, कोरडा दुष्काळ पडायचा, अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तरी सुद्धा ब्रिटिश हे भारतीयांकडून कर वसूल करायचे. अशा पद्धतीमुळं तत्कालीन स्थितीमध्ये जमीनदाराला कर भरणे सुद्धा अवघड जाऊ लागले. त्याचबरोबर जमिनीमध्ये जे कष्ट करणारे जे काही कामगार असतील यांचा पगार देणं, त्याचबरोबर त्यांची जी काही मोबदला आहे त्यांना पूर्ण देणे, अशा सर्व परिस्थितीमध्ये जमीनदाराची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. आर्थिक जी काही बाब आहे ती दुर्बल बनली आणि जमीनदारांनी ब्रिटिशाविरुद्ध जर काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जमिनी हडप करण्याची पद्धत निर्माण झाली. काही जमिनी ह्या व्यापारीकरण करण्यात आलं. ब्रिटिशांनी काही जमिनी जप्त करण्याचा प्रयत्न केला. अशा सर्व परिस्थितीमुळे जे जमीनदार वर्ग होता, पारंपरिक जमिनी कसणारा आणि जमिनीमध्ये आपली उपजीविका भागवणारा एक वर्ग होता, त्या वर्गावर उपासमारीची वेळ आली, दारिद्र्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यांचे सर्व आर्थिक जे काही चक्र होतं, आर्थिक स्थिती होती ती दुर्बल बनलं, त्याचा अर्थव्यवस्था कोलमडली आणि जमीनदारांना सुद्धा ब्रिटिशाविरुद्ध एक उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे 1857चा उठाव हा अगोदर जे 4 पॉईंट तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं त्या उठावाबरोबर, त्या कारणाबरोबरच जमीनदाराचा उठाव म्हणजे जमीनदाराच्या उद्रेकाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला उठाव, अशा प्रकारचं मत सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये 1857च्या उठावावर कारण मीमांसा किंवा भाष्य करण्यात आलं. आणि पुढचं शेवटचं एक स्वरूप होतं म्हणजे स्वतंत्र युद्ध. म्हणजे 1857च्या उठाव हे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे मत विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये, त्यांचं पुस्तक होतं स्वातंत्र्य समर, आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हटलं तर 1857चा लढा हे पहिले भारतातले स्वातंत्र्य समर आहे किंवा स्वातंत्र्य युद्ध, अशा प्रकारचं वाक्य त्यांनी मांडलं किंवा त्यांनी उल्लेख सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये केला. याचं कारण काय होतं तर 1857चा उठाव घटने अगोदर 100 वर्षापूर्वी म्हणजेच प्लासीची लढाई झाली होती 1757 मध्ये, आणि 1857 मध्ये 1857चा उठाव म्हणजे 100 वर्षानंतर पुन्हा एका उद्रेकाची पार्श्वभूमी निर्माण झाली होती. पण त्यावेळेची पार्श्वभूमी कशी होती, राजकीय स्वरूपाची होती. फक्त बंगालच्या नवाबाने स्वतःची शासन व्यवस्था टिकून राहावी म्हणून ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला होता. पण 1857चा उठाव हा सर्व भारतातील लोक, त्याच्यामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, जमीनदार असेल, राज्यकर्ते असतील, या सर्वांनी काय केलं होतं तर उठाव घडून आणला होता, उद्रेक घडून आणला होता. आणि यांना एक ब्रिटिशांनी हालाकीची परिस्थिती निर्माण केल्यामुळेच हे सर्व बाब ब्रिटिशांना कशामुळं सहन करावी लागली तर ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने लष्कर असेल, सामाजिक स्थिती असेल, धार्मिक स्थिती असेल, आर्थिक स्थिती असेल, तत्कालीन स्थिती, हे वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिशांनी कट कारस्थान करायला सुरुवात केलं. आणि याचाच परिणाम म्हणजे 1857चा उठाव म्हणजे भारतातील एक पहिली स्वातंत्र्य समर, म्हणजे स्वतंत्रपणे किंवा एक स्वातंत्र्य भारताला मिळावं यासाठी कोण प्रयत्न करायला सुरुवात केलं, सर्व लोकांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. काही लोक त्यामधले, काही जमीनदार सुद्धा त्याच्यातून अपवाद होते, काही लोक होते, काही धनाढ्य सावकार सुद्धा त्याच्यातून अपवाद होते. का तर ह्यांना ब्रिटिशांचा राजाश्रय मिळाला होता, ब्रिटिश त्यांना योग्य पद्धतीने न्याय देत होते, म्हणून तो गट ह्या 1857च्या उठावापासून दूर राहिला. पण 1857च्या उठावाच्या वेळी जो वर्ग
ज्याला हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या, या सर्व लोकांनी 1857च्या उठावाला एक सपोर्ट केला किंवा एक पाठिंबा दिला होता. म्हणजेच 1857च्या उठावाच्या वेळी एक राजकीय पार्श्वभूमी निर्माण झाली होती किंवा स्वरूप कशा पद्धतीनं होतं हे आपण 6 घटकामध्ये किंवा 6 पॉईंटमध्ये विश्लेषण बघितलं. त्याच्यामधल्या आपले 6 पॉईंट कोणकोणते होते हे आपण सर्वप्रथम लक्षात घेऊ. तर 1857च्या उठावाच्या स्वरूपामध्ये म्हणजे स्वरूप कशा पद्धतीचं होतं हे समजून घेताना किंवा ते उठाव कशा पद्धतीने घडून आला याचं स्वरूपाची व्याप्ती समजून घेताना नंबर 1 चा पॉईंट होता शिपायाचं बंड, नंबर 2 राज्यक्रांती, नंबर 3 हिंदू मुस्लिमांचा कट, नंबर 4 धार्मिक लढा, त्याच्यानंतर नंबर 5 धार्मिक लढा, नंबर 5 जमीनदाराचा उठाव, नंबर 6 स्वातंत्र्य युद्ध म्हणजे पहिले स्वातंत्र्य युद्ध जे विनायक दामोदर सावरकरने मांडले. आणि या लढ्यामध्ये सर्व व्यक्तींनी भाग घेतला, एकत्रपणे भाग घेतल्यामुळं या शेवटी जे विदा सावरकरने विधान केलं की 1857चा उठाव म्हणजे पहिले स्वातंत्र्य समर, याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख किंवा अन्य जे काही कामगार असतील, जमीनदार असतील, शेतकरी असतील, या सर्वांनी भाग घेतला होता. म्हणजे 1857चा उठाव हा एक स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन उदयास आलेली एक हा भाग होता. अशा प्रकारचं विधान म्हणजे 1857च्या उठावाचं हे स्वरूप होतं. अशा प्रकारे उठाव निर्माण झाला. आपण कारणे अगोदर बघितलं, स्वरूप, आणि आजच्या आपला घटक कोणता आहे 1857च्या उठावाच्या कारणानंतर एक दिशा म्हटलं, आणि दिशामधलाच एक पॉईंट म्हणजे स्वरूप आहे. तर उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावाची व्याप्ती आणि प्रसार पाहणार. म्हणजे 1857चा उठाव हा कोणकोणत्या भागामध्ये पसरला गेला, तो कशा पद्धतीने वाढला, भारतीय शिपायांनी तो कसा वाढवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचबरोबर ब्रिटिशांनी त्या उठावाला बंदोबस्त करण्यासाठी, तो दडपून टाकण्यासाठी, तो समाप्त करण्यासाठी कशा पद्धतीने कार्य केले, या सर्व बाबीची माहिती आपण उद्याच्या घटकामध्ये, उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. म्हणजेच व्याप्ती आणि प्रसार, व्याप्ती आणि जी काय प्रसार म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये तो निर्माण झाला आणि तो कशा पद्धतीने पसरला. म्हणजेच 1857च्या उठावाची दिशा या घटकातला आजचा घटक म्हणजे स्वरूप. 1857च्या उठावाचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं, या सर्व बाबीची माहिती आज आपण या घटकामध्ये पाहिली आहोत.